योगेश बोपचेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अपघाताशी संबंधित जो FIR आहे तो मराठी भाषेत आहे आणि जर योगेश बोपचेच्या ATM कार्डवर आधारित जो विमा आहे 2 लाख रुपयाची नुकसान भरपाई जी मिळू शकते कुटुंबाला ती मिळवायची असेल तर FIR कॉपी हिंदीत किंवा इंग्रजीत करून आणून द्या। नागपुरातील युनियन बँक ऑफ इंडियाने हा आडमुठी धोरण स्वीकारला होता। ABP माझाने ती बातमी सर्वांसमोर आणली। दृश्यांमध्ये तुम्ही ज्यांना पाहत आहात त्या आरती बोपचे आहेत आणि योगेश बोपचे ज्यांचं निधन झाला त्यांच्या पत्नी आहेत। आरतीजी, काय अडचण तुमच्या कुटुंबाची गेले 2-3 आठवडे केली जात आहे? आमची अडचण हीच आहे की बँकेकडून जो ATMचा इन्शुरन्स मिळतो तो बँकेवाले जे मॅनेजर आहेत ते म्हणतात की तुमची जी FIR कॉपी आहे आणि जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे आहे ते मराठीत आहे म्हणे आणि मराठी इथे चालणार नाही म्हणे, तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये नाहीतर हिंदीमध्ये करून आणा तेव्हाच आम्ही तुमचे कागदपत्र स्वीकार करू म्हणे। अर्ज स्वीकारच नाही आहे? नाही, ते हेच म्हणून वापस पाठवत आहेत आम्हाला की मराठीमध्ये असेल तरच तुम्ही इथे अर्ज सादर करा, नाही तर मग वापस जा असे म्हणतात आम्हाला। किती दिवसापासून तुम्ही किंवा तुमचे दीर किंवा तुमचे कुटुंबीय ये जा करतायत? आम्ही गेले 2 आठवड्यापासून येणं जाणं करत आहोत बँकेत, पण बँकवाले आम्हाला पुन्हा पुन्हा वापसच पाठवत आहेत की हेच कारणाने वापस पाठवत आहेत की हे मराठीत आहे, तुम्ही याला इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये करून आणा तेव्हाच आम्ही तुमचा अर्ज स्वीकारू। आता तुमचे 2 लहान मुलं आहेत, हा अगदी छोटासा तुमचा घर आहे, तर तुम्हाला हे जे 2 लाखाची मदत मिळू शकते बँकेकडून ही तुमच्यासाठी जीवनामध्ये, आता योगेश तर चालले गेलेत, मग आता तुमच्यासाठी जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे? 2 लाख रुपये माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण की माझे लहान लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी करणारा कोणीच नाही। माझे पती होते तेच सगळं सांभाळत होते, आता पूर्ण जिम्मेदारी माझ्या सासऱ्यावर देरावर, आता माझ्यावर पण पूर्ण पहाडच कोसळल्यासारखं झालं आहे। 2-2 मुलांचा करायला खूप लागते आणि 2 लाख जर मिळाले तर ते माझ्या मुलासाठीच कामी येतील, म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा बँकेमध्ये रोज जाणं येणं करत आहोत। पण ते सर म्हणतात की तुमचे हे कागदपत्र मराठीत आहे म्हणतात, तुम्ही पहिले यांना हिंदीमध्ये नाहीतर इंग्लिशमध्ये करून आणा तेव्हाच आम्ही अर्ज स्वीकारू म्हणतात। आणि महाराष्ट्रामध्ये, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, महाराष्ट्रामध्ये अशी कधी अडचण होईल की मराठी भाषा एकतर खूप मोठा दुःखाचा डोंगर तुमच्या कुटुंबावर कोसळला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी ऐवजी इंग्रजीचा डॉक्युमेंट नाही आहे आपल्याकडे म्हणून अडचण होईल असा विचार केला होता का? असं तर कधी विचार केलाच नव्हता, कारण हा महाराष्ट्र आहे आणि मातृभाषा आपली मराठीच असल्यामुळे आम्ही कधीच असा विचार केला नाही की मराठी इथेच चालणार नाही बा म्हणून। महाराष्ट्र असल्यावर मराठी इथे नाही चालणार तर कोणत्या याच्यामध्ये चालणार राज्यात, तेच विचार आला आहे। आता महाराष्ट्राचे आता पूर्ण डॉक्युमेंट्स का आता हिंदीमध्ये ट्रान्सलेट करावं लागेल का असाच विचार येऊन पडला आहे। काय मागणी आहे तुमची सरकारकडे? आमची ही मागणी आहे की मातृभाषा मराठी असल्यामुळे आम्ही कशाला ते ट्रान्सलेट करू हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये। इंग्लिश आम्हाला समजायला पण असायला पाहिजे ना, समजणार तेव्हाच ना। बँकेने ट्रान्सलेट करून घेतलं पाहिजे। आता बँकेने केले पाहिजे ना, आता आमचं जे होतं ते तर आम्ही डॉक्युमेंट्स बनवून घेतलं मराठीमध्ये, आता त्यांची जे समोरची कार्यवाही आहे त्यांनी करायला पाहिजे ना। ते उलटे आम्हाला म्हणतात की तुम्ही जाऊन पहिले पूर्ण आपलं मराठीमध्ये करून घ्या डॉक्युमेंट्स, नंतर इथे सादर करावे म्हणतात। तर हा योगेश बोपचेचा घर आहे, नागपूरच्या या जगदीश नगर परिसरातला हा घर आहे आणि या ठिकाणी तुम्ही घराची स्थिती पाहू शकता आणि त्याच्यावरून अंदाज येईल की या कुटुंबासाठी योगेश निघून गेल्यानंतर मिळू शकणारी जी बँकेची विमा स्वरूपातली नुकसान भरपाई आणि जो या कुटुंबाचा हक्क आहे, कारण तो बँकेचा ग्राहक होता, त्याच्याकडे ATM कार्ड होता आणि त्या ATM कार्डवर आधारित जो 2 लाख रुपयांची मदत होती ती किती महत्त्वाची आहे हे इथले दृश्य पाहून तुम्हाला लक्षात येऊ शकते। आता बँकेचा जो धोरण आहे तो बँक किती दिवस ताणून धरते आणि खरोखर बोपचे कुटुंबियांना न्याय मिळते का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। मात्र ज्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये डॉक्युमेंट्स आहे, FIR मराठीत आहे, त्यामुळे तुमचा अर्ज स्वीकारू नये, आम्ही स्वीकारणार नाही, ही युनियन बँक ऑफ इंडियाची जी भूमिका आहे ती नक्कीच संताप आणणारी आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।